मध्ये श्री गणेश वल्लभ संघाचा खेळाडू शुभम पाटील सज्ज होताना आपण पाहता. एका बाजूला रोहित आणि सचिन. रोहित कोळी या टीमचा अतिशय अनुभवी खेळाडू आहे. सिद्धी करवले नाईट स्पर्धेमध्ये त्याला बाईक मिळाली होती. त्याच वेळेला आपण पाहता खिडूकपाडाची स्पर्धा त्यांनी गाजवली होती. असा खेळाडू त्याच्या बरोबरीने नॉनस्टॉकिंग एंडला आपण पाहता सचिन पवार या खेळाडूला सलामीवीर. पॉवर प्ले ऑन मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक पहिल्या षटकामध्ये आलं आहे. शुभम पाटील हा गोलंदाज. पहिलाच बॉल थोडासा वेगवान बॅटचा स्विंग पाहिला परंतु बॉल शरीरापासून दूर होता. पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलंय. अतिरिक्त रन्सने मात्र अकाउंट ओपन झालंय कोपरा संघाचं. एक्स्ट्रासने मात्र सुरुवात झाली. पहिलाच बॉल थोडासा उजव्याच्या बाहेर टाकत असताना पंचांनी वाईड घोषित केलाय. एक्स्ट्राने मात्र सुरुवात होताना आपण पाहता कोपरा संघाची. धावसंख्या 1. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल थोडासा हॅमर करण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी. 1 बाउन्सर फॉर 1 ओव्हर ही सूचना मात्र गोलंदाजाला मिळाली. 1 फॉर 1 ओव्हर ही वॉर्निंग मात्र त्या ठिकाणी शुभम पाटीलला मिळाली. शुभमची बॉडी लँग्वेज ध्येय यष्टी जर आपण पाहिली तर जास्त उंची नाही आहे परंतु शोल्डरचा पुरेपूर त्याने वापर केला. विनय गावंडला आपण पाहता या संघाचा एक आक्रमक खेळाडू. डाव्या हाताचा अतिशय स्फोटक फलंदाज त्याच्याकडे पाहिलं जातं. डॉट बॉल टकत असताना शुभम पाटील या खेळाडूला आपण पाहिलं. ज्या ठिकाणी पहिली सिंगल मिळाली त्यानंतर रोहित कोळीला त्याने थांबवलं. चेंजेस पाहायला मिळाले. विकेट किपर त्या ठिकाणी मिड विकेटला गेला आणि विनय स्वतः विकेट किपरच्या भूमिकेमध्ये सज्ज होत असताना. तर याच दरम्यान सन्माननीय केतनजी पाटील शुभमजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन. कॉलिंग नाही आहे. डीपमधला फिल्डर भरपूर वेगाने आला परंतु जो झेल त्या ठिकाणी कव्हर झाला होता कॅरी झाला होता तो मात्र सुटला. शॉर्ट मिड विकेटमधला फिल्डरच्या हातातून त्या ठिकाणी 2 धावा 1 धाव या चेंडूवरती मिळाली. शुभमजी पाटील केतनजी पाटील या दोन्ही मान्यवरांचं आगमन. त्यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपण आसनस्थ आपलं स्वागत. 2 धावा स्कोअर कार्डवरती आहेत. 1 वाईट बॉल डॉट त्यानंतर लिगल सिंगल. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोअर कार्डवरती 2 सचिन पवार. स्ट्राईक एंडला आले. अप्पर कटचा प्रयत्न. फिल्डर डाऊन द बॉल. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला फिल्डर उभे होते. प्रतीक म्हात्रे त्यांच्या हातामध्ये झेल देऊन सॉफ्ट डिसमिसल झाले खेळाडू सचिन पवार. पहिला धक्का असेल कोपरा टीमला. सचिन पवार त्यानंतर जिनीत पवार मैदानाच्या दिशेने 3ऱ्या क्रमांकावर दाखल होता. आपण त्यांना पाहू शकाल. या टीममधला प्रमुख खेळाडू कॅप्टन जिनीत पवार इनट नंबर 3 3ऱ्या पोझिशनला मात्र तो दाखल झाला. अतिशय निर्णायक भूमिका असते या 3ऱ्या खेळाडूची आपल्या संघासाठी. कधीकधी पॉवर प्लेमध्ये एखाद्या वेळेला पटकन विकेट मिळाला की त्याला जावं लागतं. कधीकधी थांबावं देखील लागतं. एखादी भागीदारी मोठी झाली की वाट पाहावी लागते. कधी ही त्याला त्या मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हावं लागतं आणि चांगली भूमिका मात्र त्यांना साकारावी लागते. जिनीत पवारने लेट कट केला आहे. त्या ठिकाणी गली क्षेत्राकडे हा फटका डिरेक्ट हिटची संधी झाली. अतिशय वेगवान हा थ्रो आपण पाहिला. ज्या ठिकाणी बॅकअपसाठी खेळाडू नव्हते. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असताना 2 धावा या चेंडूवरती आल्या आणि 2 रनच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या आपण जर पाहिली 1 खेळाडू बाद 4. प्रतीक म्हात्रे त्या ठिकाणी आपण पाहिले प्रचंड ॲक्टिव्ह खेळाडू आहेत आणि अतिशय वेगवान थ्रो त्यांचा पाहायला मिळाला. धावसंख्येमध्ये बदल. एकूण धावा आपण पाहता धावफलकावरती लागत असताना तब्बल 4. 1 खेळाडू बाद 4. पॉवर प्लेचं पहिलं षटक शुभम पाटीलचं आहे. जिनीत आणि त्याच्याबरोबरने रोहित कोळी हे 2 महत्त्वाचे खेळाडू कोपरा संघाचे विकेटवरती उभे असताना 4 धावा स्कोअर कार्डवरती आहेत. यावेळेला ऑन साईडला पूल करायचं होतं. बॅट ड्रिल करून दाखवली जिनीतने परंतु बॉल थोडासा आपण जर पाहिला इन कटर टप्पा पडला आतमध्ये निघाला. त्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क जोडलेला नाही आहे. नॉट डॉट बॉल त्या ठिकाणी खेळत असताना जिनीतला आपण पाहिलं. निर्धाव चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. शेवटचा बॉल या ओव्हरमधला. रिंग मध्ये मात्र रिदम चुकला त्या ठिकाणी.
रनवेमध्ये आपण पाहू शकाल गोलंदाज शुभम पाटीलचा पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज व्हावं लागेल. लास्ट बॉल या ओव्हरमधला. धावसंख्या स्कोर कार्डमध्ये आतापर्यंत 1 गडी बाद 4. यावेळेला हुक करायचा बॉलला, परंतु बॉल ट्रॅव्हल होतो त्या ठिकाणी डाव्या एसटीवरून. बघा प्रत्येक टीमला वाईडसाठी एक रिव्ह्यू आहे, बिमर रनआउटसाठी एक रिव्ह्यू आहे, असे 2 रिव्ह्यू दिले जातील प्रत्येक इनिंगमध्ये. ही सूचना मात्र पुन्हा एकदा आम्ही प्रत्येक संघांना देऊ. एक रिव्ह्यू तुम्हाला वाईडसाठी असेल, एक रिव्ह्यू तुम्हाला रनआउट आणि बिमरसाठी असेल. आणि जर तुमचा रिव्ह्यू अनसक्सेसफुल राहिला तर तुम्हाला पुढे रिव्ह्यू मिळणार नाही आहे. ही मात्र नोंद प्रत्येक टीमनं घ्या. 2 रिव्ह्यू तुम्हाला ऑलरेडी आमच्या कमिटीने दिलेले आहेत. त्या रिव्ह्यूचा वापर तुम्हाला कधीही करायचा आहे. जेव्हा पंचाचा निर्णयाला तुम्ही चॅलेंज कराल तेव्हा तुम्ही रिव्ह्यू वापरू शकताय. आणि पंचांना देखील रिव्ह्यू आहेत वारंवार. त्यांच्या मनामध्ये एखादा डाऊट्स येईल तेव्हा क्लॅरिफिकेशनसाठी ते तिसऱ्या बंधांकडे जातील, टी व्ही अंपायरकडे. आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून हे टेलिकास्ट करण्यात आलं. त्यांच्याकडून तुम्हाला लगेच चांगली माहिती मिळेल. निर्भय पाटील यावेळेस आपण पाहता सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅक बदलले. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात करून दिली शुभमने. 1 गडी बाद केला, धावा खर्च केल्या फक्त 4. चांगली सुरुवात राहिली या खेळाडूची. निर्भय पाटील या षटकामध्ये सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये आलेले आहेत. समोर रोहित कोळी, आक्रमक फटक्यांसाठी जाणला जाणारा हा खेळाडू. लांबलचक षटकार, गॅपमध्ये चौकार मारण्यामध्ये माहीर असणारा रोहित कोळी आता आपल्या संघाचा डाव सावरेल का हे पाहावं लागेल. बघा बॉलिंग ॲक्शन निर्भयची पाहिली की लगेच आठवण होते पाकिस्तानचा सोहेल तन्वीर. अगदी हायम ॲक्शन गोलंदाजी. लास्ट मोमेंटला झटका देत असताना हा गोलंदाज पंचांनी वाईड बॉल घोषित केला. आउटसाइड द ऑफ स्टंप यॉर्कर टाकायचा होता. वाईड लाईनच्या बाहेर बॉल डिलिव्हर्ड झाला. पंचांनी वाईड बॉल घोषित केला. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. कोपरा संघाच्या माध्यमातून कैलासवासी शीतल इलेव्हन कोपरा विपक्ष श्री गणेश वल्लभ या 2 संघामध्ये लढत. फुलटॉस बॉल ऑन साईडला बॉलला त्या ठिकाणी स्टिअर केला. सेकंडचा कॉल, रिस्क घेतली आहे आणि 2 धावा सहजगत्या कंप्लीट. बघा ओव्हरथ्रो होतोय. विनयने लास्ट मोमेंटला बॉलला पकडण्याऐवजी थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्यांच्या शरीराचा वेध घेऊन बॉल थोडा डायव्हर्ट झाला आणि अशाच वेळेला आपण पहिला तिसरा रनचा कॉल झाला. 3 धावा कंप्लीट होत असताना दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. 3 धावा मिळतील या बॉलवरती. धावसंख्येमध्ये बदल 8 धावा स्कोर कार्डमध्ये पण लागताना पाहता खेळाडू बाजूला 1.1 चेंडूचा खेळ संपला आणि 8 धावा धावफलकावरती आहेत. सेकंड ओव्हर सुरू आहे. निर्भय पाटील ज्याच्यामध्ये भय नाही असा निर्भय, जो नेहमी वल्लभ संघासाठी निर्णायक राहिला. चांगली भूमिका त्याने साकारली. अष्टपैलू खेळाडू निर्भय पाटील या षटकामध्ये. पंचांच्या उजव्या बाजूने लेफ्ट आर्म ओव्हर द सीमर. फुल टॉस, स्लॅश केला, बॉलला दिशा दिली, आउटफील्ड फास्ट शॉट थर्डमॅन आणि गलीच्या मधून बॉल झाला फरार. रन्समधील 4 चौकार. प्रत्येक षटकाराला ट्रिपल हिंद केसरी छोटा सर्जा बैलाचे मालक नानाशेठ प्रधान आणि अरुणशेठ पाटील यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आले कोपरा संघाच्या फलंदाजांना. प्रत्येक षटकारासाठी ट्रिपल हिंद केसरी छोटा सर्जा या बैलाचे मालक आदरणीय नानाशेठ प्रधान, सन्माननीय अरुणशेठ पाटील यांच्या वतीने प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक आलं या फलंदाजांना कोपरा संघाला. भरपूर पारितोषिक आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिली. सिंगल रन घेत असताना एंड बदलला. 2 धावा आल्या माप्यासव या बॉलवरती मागच्या चेंडूवरती. धावसंख्येमध्ये बदल. इथेही फुल टॉस, आतली गडा घेतली, इनरेज लागली, बॉल शॉट थर्डमॅनला फील्ड झाला. दरम्यान 1 सिंगल आली आणि धावसंख्येमध्ये बदल 15 वरती पोहोचला. त्या ठिकाणी कैलासवासी शीतल इलेव्हन कोपरा हा संघ. बॅटिंग आली त्यांच्या वाट्याला. पहिल्या सत्रामध्ये टॉस जिंकला श्री गणेश वल्लभ संघाने. फिल्डिंगचा निर्णय घेतला. बॅटिंग करत असताना आतापर्यंत 15 रन, लॉस ऑफ 1 विकेट, 1 खेळाडू बाद, 15 अशी धावसंख्या धावफलकावरती आहे. समोर रोहित कोळी अजूनही शांत आहे. मोठा फटका त्याच्या बॅटमधून आलेला नाही आहे. निर्भयने त्याला रोखलं, शुभमने त्यांना रोखलं. शुभम निर्भयने चांगली गोलंदाजी केली, त्यामुळे फलंदाजांना मोठे फटके एक्झिक्यूट करता आलेले नाही आहेत. आणि इथे आपण पहिला स्लॉटमध्ये आलाय बॉल, त्याला पाठवलं मिड विकेटच्या बाहेर, सिक्सर प्लॉटमध्ये, लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. तर इथे स्वर्गीय शीतल इलेव्हन
कोपरा क्रिकेट संघाच्या फलंदाजांसाठी बघा प्रत्येकी षटकारासाठी हिंद ट्रिपल हिंद केसरी छोटा सर्जा बैलाच्या मालक निलेश शेठ प्रधान साहेब यांच्या वतीने आणि त्यांचे सहकारी अरुण पडले यांच्या वतीने प्रत्येकी षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे छोटा सर्जा ग्रुप घोट यांच्या वतीने. आणि पहिला षटकार रोहित कोळीच्या बॅटमधून आपण पाहिला. जबरदस्त टायमिंग. यावेळेला फुल टॉस, लो फुल टॉस, शॉर्ट मिड विकेटला बॉल फील्ड झालाय. कमालीचे एफर्ट्स होते परंतु एक रन डोळ्याची पापणी लवते ना लवते मात्र दोन्ही फलंदाजांनी घेतली. त्यामुळे इथे आपण पाहता सिंगल रन ॲड होईल कोपरा संघाच्या खात्यामध्ये. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11.00च्या सरासरीने एक गडी बाद 22 अशी धावसंख्या स्वर्गीय शीतल इलेव्हन कोपरा संघाच्या धावफलकावर आपण लागताना पाहत आहे. विद्यमान सरपंच आहेत खेरणे ग्रामपंचायतीचे आणि त्यांच्या समवेत आपण पाहतो रोडपाली गावातील सुप्रसिद्ध उद्योजक संतोष ठाकूर साहेब सुद्धा क्रिकेटचा आनंद घेतात. हो टू रोशन पाटील. तर या दरम्यान सन्माननीय दीपक शेठ हजारे, सन्माननीय अक्षय शेठ पाटील या दोन्ही मान्यवरांचं आगमन. त्यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. दीपक शेठ हजारे आणि अक्षय शेठ पाटील या दोन्ही मान्यवरांचं सहर्ष स्वागत. शुभम पाटील वेगावरती स्वार झाला. फास्ट अँड फ्युरियस परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. नॉन स्टॉकिंग एंडला मात्र संधी मिळाली विनायला थ्रो झाला होता. जर का डिफेक्ट झाला असता तर कदाचित विकेट मिळाला. बाईच यस बॅडन पॅटच्या मधून हा बॉल ट्रॅव्हल झाला आणि इथे मात्र पंचांनी 22ची रन घोषित केली. एक्स्ट्रामध्ये भर पडेल. धावसंख्येमध्ये बदल. तेवीस धाव फलकामध्ये 23. 22ची सिंगल आपण पाहिलं तर संघाच्या खात्यामध्ये ॲड होईल. रोहितच्या खात्यामध्ये ॲड होणार नाही आहे. डॉट बॉल रोहितच्या खात्यामध्ये ॲड झाला असेल. पुन्हा एकदा भन्नाट वेग, प्रचंड वेग शुभमने मात्र दाखवला. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये की त्यांनी सातत्य टिकवलं आणि याही वेळेला सलग 2 बॉल आपण जर पाहिले तर निर्णायक टाकले. एक्स्ट्रा रन ज्या आल्या त्या मात्र शुभमच्या खात्यामध्ये जाणार नाही आहेत कारण पहिली रन आपण जर पाहिली ती 22च्या स्वरूपात आली होती. 2 सलग निर्णायक चढू टाकले शुभम पाटीलने या ओव्हरमध्ये. धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण जर पाहिली 23. एक खेळाडू बाद 23 अशी धावसंख्या धावफलकावरती आहे. आजच्या रात्रीमधला हा शेवटचा सामना पहिल्या फेरीमधला. यानंतर विनर 2 संघ असतील. पार्टनरशिपचा प्रयत्न केला होता जिनीतने परंतु आपण पहिल्या बॉलच्या पिचिंगपर्यंत पोहोचू शकलेले नाही आहेत. तर नेक्स्ट मॅचसाठी आपण इन्व्हाइट करूया. दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना असेल अथर्व 11 आई गावदेवी आई जगदंबा खाना विपक्ष आरोही 11 गावदेवी शिरवली. दोन्ही संघाचे कॅप्टन दीपक शेठ हजारे आणि अक्षय शेठ पाटील या दोन्ही मान्यवरांना आम्ही इथे इन्व्हाइट करतोय. आमच्या खरं तर VIP डाईजला मानवंदना देणारा हा फटका जिनीतच्या बॅटमधून धमाका षटकार 6 धावा. यॉर्कर बॉल खोदून काढला अक्षरशः इनसाइड आउट. त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर रिझनकडे बॉलला ड्राईव्ह केला ज्या ठिकाणी सिंगल मिळाली. 1 धाव या चेंडूवरती आली. 1 रनच्या मध्येने संघाची वाढती धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली 30. 3रं दशक पूर्ण झालं. वारंवार वेग आपण शुभम करून पाहिला परंतु एक बॉल जो ओव्हर पिच झाला त्याच्यावरती षटकार आला. यॉर्कर लेन त्याने टाकले चेंडू परंतु एक बॉल हाफ बॉल होता त्याच्यावरती मात्र चांगलं टायमिंग चिनीत दाखवलं. सरळ गाव कॉर्नर रिझनमध्ये ज्या ठिकाणी आमचा अतिथी मंच आहे त्या दिशेने मात्र तो षटकार पाहायला मिळाला. 30 रन. या षटकातला शेवटचा बॉल बघा. ड्रिंक्स ब्रेकसाठी दोन्ही 12वे खेळाडू पण रेडी राहा. लगेच तुम्हाला मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. यावेळेला पूल करत असताना हलकीशी कडा घेतली आणि बॉल विकेटकीपर विनयच्या हातामध्ये विसावला.
त्या ठिकाणी कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात या षटकामध्ये शेवट गोड केला शुभमने. खेळाडू बाद झालाय. रोहित कोहली 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना कैलासवासी शीतल 11 कोपरा संघाची धावसंख्या 2 खेळाडू बाद 30 धावा. विपक्ष आरोही 11 गावदेवी शिरवली दोन्ही संघाचे कॅप्टन. आपण टॉसने रिपोर्टिंग करा. दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना असेल. दोन्ही कॅप्टन या आपण टॉससाठी प्रत्येक मधल्या सत्रामध्ये आम्ही टॉस घेत आहोत. तर इथे नाणेफेक केली जाईल बघा. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ पहिली लढत असेल खानाव विपक्ष अथर्व 11 आई गावदेवी आई जगदंबा खानाव आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आरोही 11 गावदेवी शिरोली क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक संपन्न होणार आहे. सन्माननीय नानाशेठ प्रधान ट्रिपल हिंद केसरी बैलाच्या मालक छोटा सर्जाच्या मालक यांच्या वतीने स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि स्वर्गीय शीतल 11 कोपरा क्रिकेट संघाच्या फलंदाजांसाठी त्यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे प्रत्येकी षटकारासाठी. 3 ओव्हरचा खेळ संपला. तर विनय गाबण यावेळेस आपण पाहता बॉलिंग मार्कवर त्याला. या टीमचा अष्टपैलू खेळाडू आहे. शांत संयमी परंतु क्रिकेटमध्ये तितकाच आक्रमक असणारा हा खेळाडू विनय गाबण या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. हरीश निगुकर आणि विश्वनाथ निगुकर यांच्या वतीने विनयने जर का विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय. डाऊन द ग्राउंड खेळत असताना बॉल व्हीसेपमध्ये खेळला. त्या ठिकाणी लॉंग ऑफ क्षेत्राकडे बॉलला ढकललं. 1 रन जिनीतच्या बॅटमधून मात्र मिळेल. कोपरा संघाला धावसंख्येमध्ये बदल 31-31 धावा धावफलका देऊन लागताना पाहत आहे. नवीन फलंदाज त्या ठिकाणी आला मिडल ऑर्डरचा अक्षय पाटील. अक्षय पाटील हा खेळाडू खरं तर मोठ्या फटक्यांसाठीच ओळखला जातो. लांब लांब षटकार ही त्याची ओळख राहिली आणि तो खेळाडूचा 4थ्या क्रमांकावरती आला अक्षय पाटील. 11 बॉलचा खेळ बाकी आहे. विनयचं हे षटक ओव्हर द स्टम्प्स. यावेळेला तेच सरार लेन बॉल टाकला. बघा चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. वेगाने बॉल त्या ठिकाणी डिलिव्हर होत असताना पण पहिला सबमरीन डिलिव्हरी विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला. डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. जास्तीत जास्त डॉट बॉल टाकले तर मात्र कमी धावा तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळतील आणि विनयला तेच करायचं आहे या ओव्हरमध्ये. इथे मिस टायमिंग शॉर्ट कव्हरचा फिल्डर डाऊन द बॉल. सोपा नव्हता हा झेल. थोडासा पुढे पडला. प्रयत्न मात्र चांगले होते. त्या ठिकाणी एक सिंगल त्या बॉलवरती मिळेल. बॅटिंग करत असताना कैलासवासी शीतल 11 कोपरा या टीमला धावसंख्येमध्ये वाढ होईल. एकूण धावा आपण जर पाहिल्या 2 गडी बाद 32 धावा 32 लॉस ऑफ 2 विकेट्स 32 धावा आहेत स्कोअर कार्डमध्ये. खेळाडू बाद झाले 2. जेनीत आपण पाहताय स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला बॉलचा चेस केला होता थोडासा परंतु अवे फ्रॉम द बॉडी पंचांनी बॉलला वाईड घोषित केलं. थोडा उजव्याच्या बाहेर टाकलेला चेंडू होता. गॅपमध्ये ढकलायचं होतं परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. 33 रन अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. 33 धावा धावफलकावरती आहेत. 55-60 हा आकडा कोणी आतापर्यंत ओलांडलेला नाही आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. मागच्या ही मॅचमध्ये टार्गेट आपण पाहिलं 55चं होतं. यावेळेला ऑन साईडला स्वीट साऊंड स्लॉटमध्ये आला बॉल. मिड विकेटच्या बाहेर पाडवला बॉलला सीमा पार. जिनीतने मात्र मारला षटकार. केसरी बैलाचे मालक
छोटा सर्जा बैलाचे मालक आदरणीय नानाशेठ प्रधान आणि अरुण पाटील यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज जमा झालेला आहे. जबरदस्त फटकेबाजी. या वेळेला देखील पूल केल्या बॉलला वेट अँड वॉच. वाट पाहिली आणि त्यानंतर वाट लावली. स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉलला पाठवलं सीमा पार. लगातार दुसरा धमाका षटकार. जिनीत पवार ही इज ऑन फायर. ट्रिपल हिंद केसरी छोटा सर्जा ग्रुप यांच्या वतीने आपण पाहत आहे. खरं तर 500 रुपयाचं पारितोषिकात आलं याही षटकाराला जिनीत पवार या खेळाडूला आक्रमक झालाय. 13 बॉल 29 वरती खेळतोय जिनीत पवार हा खेळाडू. 13 बॉल 29 योगदान. इथे देखील क्या बात आहे. आजच्या रात्रीमधला पहिला खेळाडू ज्याने सलग 3 षटकार ठोकले. अक्षरशः धाबे दणाणून सोडले विनय गावण या गोलंदाजाचे. सलग 3 षटकार आपण पाहिले जिनीतच्या बॅटमधून कोपरा टीमला. हॅट्रिक नाही आहे. हॅट्रिक षटकारांची ऑलरेडी नसते, फक्त विकेटची हॅट्रिक असते. षटकार चौकारांची हॅट्रिक कधीच होत नाही. सलग 3 चौकार सलग 3 षटकार घोषित केले जातात. आणि इथे बघा सलग 2 षटकार त्यानंतर चौकार आला. एकूण धावा आपण जर पाहिलं 49 अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आला आहे आता कोपरा संघ. अफलातून हा फटका पाहिला जिनीतच्या माध्यमातून. खरं तर बॉलच्या मेरिटनुसार तो खेळला. सौरभ काडेकर स्वरूप काडेकर आलेत बघा. नावामध्ये थोडी मिस्टेक आहे ती आपण चेंजेस करून घ्या. स्वरूप काडेकर यंग टॅलेंट आहे. नवीन जोमाचा हा खेळाडू स्वरूप काडेकर या षटकामध्ये आला. अंतिम स्लॉगवरचं षटक आणि समोर अक्षय पाटीलला आपण पाहता. एका बाजूने जिनीत पवार ज्याने वैयक्तिक आतापर्यंत आपल्या संघासाठी 33 धावांचं योगदान दिलं 14 चेंडूमध्ये. बहरदार फलंदाजी त्यांनी केली आपल्या टीमसाठी. 49 धावा स्कोर कार्डमध्ये आहेत. यावेळेला धीम्या गतीचा बॉल पूल करायचं होतं. बॉलच्या लाईनमध्येच नव्हते खेळाडू अक्षय. त्यांना थोडं डॉमिनेट केलं. व्हेरिएशन फार गरजेचं आहे. एका ॲक्शनमध्ये गती काढली आणि बॉल थोडा लेन बॉल टाकला. त्या ठिकाणी पूल करायचं होतं बघा. टॉससाठी खानाव आणि शिरवलीचा कॅप्टन दोन्ही कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. सामना 4 षटकांचा राहील पुढचा. दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना हा 4 षटकांचा असेल याची नोंद मात्र प्रत्येक संघाने घ्या. दोन्ही कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं आहे. खरं तर एक योगायोग या स्पर्धेचा मी नक्कीच सांगेन पहिल्या फेरीनंतर. ज्या पद्धतीने पहिले 3 सामने झाले. यावेळेला थोडासा बाहेर टाकला चेंडू. पंचांनी जमिनीला हात समांतर केले कारण हा बॉल अवांतर. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. 50 कंप्लीट. 50 धावा स्कोर कार्डवरती आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 4, दुसऱ्या ओव्हरमध्ये 18, तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या तब्बल 8 आणि मागच्या ओव्हरमध्ये मात्र प्रचंड धावसंख्या 19 खर्च केल्या विनयने. याही वेळेला आपण पाहिला इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर खेळायचं होतं. बॉल चला अलॉंग द कार्पेट स्क्वेअर लेग रिझनकडे. सेकंडचा कॉल. तिसरी रन होईल का? जिनीत लावली होती स्ट्राईक. 2 धावा असतील या बॉलवरती. 2 रनच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या आपण जर पाहिली 52 52. अजूनही शेवटच्या ओव्हरमधील काही बॉलचा खेळ बाकी आहे. जिनीतला स्ट्राईक केव्हा मिळेल याची चर्चा सध्या सुरू आहे कोपरा संघाच्या प्रेक्षकांच्या खेम्यामध्ये. आणि कोपरा संघ जेव्हा एखाद्या स्पर्धेमध्ये सहभागी होतो तेव्हा त्यांचे पाठीराखे मोठ्या संख्येने त्या संघासोबत येत असतात. आज वलभचे देखील पाठीराखे मोठ्या संख्येने मंचावरती आदरणीय मौलाना शेठ पाटील या सामन्याचा आनंद घेत असताना दमदार आयोजक उपसरपंच वलभ ग्रामपंचायत याच फटक्याचा प्रयत्न होता. आणि इथे बघा आता बरोबर रडारमध्ये आलाय. पूल करत असताना बॉलला केलं गोल सीमापार षटकार आणि आजच्या रात्रीला उच्चांक गाठलाय कैलासवासी शीतल इलेवन कोपरा या संघाने. 58 धावा. धन्यवाद. वारंवार हा प्रयत्न होता बघा. मागचे काही बॉल जर आपण पाहिले थोडासा उंची कमी मिळाली पण इथे बॉलने उसळी जशी घेत तसे ऑन द राईज खेळत असताना हा फटका पूल केला.
पुन्हा एकदा फिरून मारला बॉलला नटरंग स्टाईलने. इथे डीप फाईन लेगला बॉल चालला, वन बाउन्स ओव्हर द लाईन. शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र शेवट गोल करताना इथे मात्र आला चौकार. भूमिपुत्र बघा पेटून उठलाय. राष्ट्रीय विमानतळाला फक्त आणि फक्त आमच्या दिबांचंच नाव. काय फटकेबाजी केली अक्षयने निर्णायक क्षणाला. याही बेला त्याच धाटणीचा फटका फिल्डर आहेत मागे, त्यांच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देता हुआ ये चौका. 4 धावा. मधला उच्चांक गाठला. मी मगाशी म्हटलं 50, 55, 60च्या आसपास पहिले 3 सामने पाहिले, पण तिथे 66 धावा आल्या आणि अजून एक शेवटचा बॉल बाकी आहे. यॉर्कर टाकलाय, शेवटचा बॉल यॉर्कर. हे पहिलंच व्हायला हवं होतं खरं तर गोलंदाजाकडून. सेकंडसाठी निघाले खेळाडू बाद, रन आऊट त्या ठिकाणी होतील अक्षय. परंतु जाता जाता आपण जर पाहिलं अक्षयने चांगली इनिंग साकारली, जिनीतने चांगलं योगदान दिलं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 67 धावा स्कोर कार्डवरती आल्या. आता श्री गणेश वल्लभ संघाला करावं लागतील पुढच्या इनिंगमध्ये तब्बल 68. त्या अगोदर आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये, जिथे असतील कॅप्टन खानाव संघाचे, कॅप्टन शिरवली संघाचे. दोन्ही कॅप्टनला पण इन्व्हाइट करूया. चला इथे नाणेफेक केली जाईल. सन्माननीय आरोही 11 गावदेवी क्रिकेट संघ शिरोली विपक्ष अथर्व 11 आई गावदेवी जगदंबा खानाव क्रिकेट संघाच्या दरम्यान आदरणीय भोलानाथ शेठ पाटील विद्यमान उपसरपंच वल्लभ यांच्या शुभ हस्ते नाणेफेक इथे संपन्न होणार आहे. वल्लभ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विद्यमान उपसरपंच भोलानाथ शेठ पाटील साहेबांच्या वतीने दोन्ही क्रिकेट संघाला प्रथमतः इथे शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. सामना 4 षटकांचा खेळवला जाणार आहे. हेड अँड टेल नाण्याची दर्शनीय बाजू असेल. चला आरोही 11 शिरोली क्रिकेट संघाला इथे कॉलिंगसाठी संधी देण्यात आलेली आहे, पुकारसाठी. बघूया इथे नाणेफेकीचा कौल हा आरोही 11 गावदेवी शिरोली क्रिकेट संघटक नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय का असणार आहे? आम्ही फिल्डिंगच करू. संघाच्या दृष्टिकोनातून आता दुसरी तुम्ही खऱ्या अर्थाने खूप मोठी महत्त्वपूर्ण लढत असणार आहे. या सामन्यामध्ये जिंकणारा क्रिकेट संघ 3ऱ्या फेरीमध्ये दाखल होईल. संघाच्या दृष्टिकोनातून ही लढत किती महत्त्वपूर्ण असणार आहे? लढत तर महत्त्वाची असेल, कारण की 2-3 प्लेयर आलं पण नाही, पण चांगले येतात. एकंदरीत आता प्लेईंग 11 मध्ये 11 मध्ये काय तुमच्या फेर बदल असेल? नाही, तेच खेळतील पोर. थँक्यू सो मच. नाणेफेकीचा कौल आरोही 11 गावदेवी शिरवली क्रिकेट संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागल्यानंतर प्रथम दर्शनीय क्षेत्ररक्षणकडनं पसंत केलेलं आहे आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ अथर्व 11 आई गावदेवी आई जगदंबा 11 खानाव क्रिकेट संघाला प्रथमतः फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. घोडगावातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व पारशेत दाडावकर यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे तुमचं. बघा अथर्व 11 खानाव क्रिकेट संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहे आणि त्याही संघाचे पुरस्कर्ते आहेत वल्लभ ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आणि नाईट स्पर्धेचे ऑर्गनायझर भोलानाथ शेठ पाटील यांनी या संघाला पुरस्कृत केलेला आहे. चला यापूर्वी आपण रोशन पाटील यांचा आवाज ऐकला. आता योगेश मडवी सिद्धी करवले यांच्याकडे आपण बोलूया. थैंक यू सो मच महागुरु. थैंक यू सो मच रोशन जी पाटिल. बहुत बहुत शुक्रिया दोस्तों. फिर एक बार आप सभी का स्वागत है. यूट्यूब के माध्यम से कई सारे दर्शक जो घर बैठे मुकाबला देख रहे हैं, उन सभी दर्शकों का स्वागत. राजा रानी क्रिकेट क्लब घोट आयोजित ग्रामस्थ मंडल ट्रॉफी 2025 का पर्व पहली रात और पहले रात का पहले राउंड का अंतिम मुकाबला. एक तरफ है श्री गणेश वल्लभ, दूसरी तरफ है कैलाशवासी शीतल 11 कोपरा टीम, जिन्होंने पहले बल्लेबाजी करते समय
67 रन बनाए और 68 रनों का लक्ष्य अब वल्लभ टीम के सामने। विनय गाबंड यदि अर्धशतक पारी खेलते तो हरीश दादा निगुकर और विशाल दादा निगुकर इनकी तरफ से 5,000 का इनाम है। और दूसरी तरफ तो विकेट हैट्रिक के लिए सम्मानीय नानाशेठ प्रधान और अरुण जी पाटिल इनके तरफ से यहां पर 1,000 का इनाम है। 68 रनों का पीछा करने के लिए टीम उतरी है मैदान के ऊपर। बंटी खाड़ेकर पहली गेंद शॉर्ट लेग को बीट किया, गेंद जा रही है बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर। पहली गेंद में शानदार चौका। सन्माननीय दीपेश दादा हजार आणि नितेश दादा अक्षय दादा पाटील यांचं आगमन झालं। वेलकम, आपलं स्वागत। तिसऱ्या पंचांची मांग केली गेली आहे। गोलंदाजावरती ऑब्जेक्शन आलंय। यस, आपण चेक करणार स्क्रीनवरती या ग्राउंडवरती। इस बार भी शॉट एक्स्ट्रा कवर को बीट किया, धन 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 करती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। पहली गेंद शॉर्ट लेग को बीट किया बैकवर्ड स्क्वायर लेग में। दूसरी गेंद शॉट एक्स्ट्रा कवर को बीट करती हुई एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के बाहर। लगातार 2 गेंदे जो चौके। टोटल बड़ा है 68 रन बनाने हैं 5 ओवर में। फिक्र से होता है क्या, आज कर ले भरोसा खुद पर, फिर देखो होता है क्या। जीत के लिए 68 रनों का टारगेट मैदान पर। खराब लाइन लेग स्टंप के बाहर वाली गेंद अंपायर संदीप पालकर हमारी तरफ मुड़ते हुए कहा कि ये वाइट है। और इस अतिरिक्त रनों के साथ बात करेंगे। 9 रन पर पहुंची टीम जो कि 68 रनों का टारगेट है। प्रति ओवर की बात करेंगे तो 13.60 की औसत से रन बनाने हैं। टैपिंग क्रिकेट सामने की तरफ कवर में गेंद को खेला, जब तक गेंद को फील्ड करे तब तक एक सिंगल। और इसी सिंगल के साथ रन संख्या 10। प्रति ओवर 13.60 की औसत है ये मुकाबला जीतने के लिए, क्योंकि टारगेट भी बड़ा है और मुकाबला भी बड़ा है। इस मुकाबले को जीतने के लिए दोनों टीमें मैदान पर उतरी है। एक तरफ वल्लभ टीम जिनके सामने बहुत बड़ा टारगेट है, आज के दिन का सबसे बड़ा टारगेट यानी कि 68। तर इथे शीतल 11 कोपरा क्रिकेट संघाच्या गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी। सर्जा ग्रुप ट्रिपल हिंद केसरी नानाशेठ प्रधान यांच्या वतीने प्रत्येक विकेट हॅट्रिक साठी 1,000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे। तो बिल्कुल यहां पर गेंद बाउंड्री लाइन के बाहर तो बिल्कुल बात करेंगे इस मुकाबले की। तो रन तेजी के साथ आ रहे हैं। इस बार छक्के की बात करेंगे। विनय गाबन के बल्ले से शानदार छक्का। हमेशा ताकत पर बल्लेबाजी के लिए विनय गाबन को जाना जाता है। मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं। टारगेट जरूर बड़ा है, मगर इस समय शुरुआत की बात करेंगे ना तो पहले ओवर में अब तक 5 गेंदों में 16 रन आए। बनाने 13.60 की औसत से रन। और पहली पावर प्ले में दमदार शुरुआत। हल्के हाथों से खेलना चाहते थे, स्ट्राइक को रोटेट करना चाहते थे। यहां ओवर थ्रो और जब तक बैकअप मिले रन बने एक। पिछले मुकाबले में ऐसे ही नारायण टीम हारी थी,
एक सिंगल अंतिम गेंद के ऊपर ओवर की समाप्ति। पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बगैर किसी विकेट के नुकसान पर 17 रन। जीतने के लिए अभी भी संघर्ष करना पड़ेगा दोनों टीम को। ज्यावेळेस फलंदाजी करतो सुरुवात झाली होती जशा तसे प्रत्युत्तर श्री गणेश क्रिकेट संघ वलभ क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातून आपल्याला बघायला मिळतो. कारण पहिल्या षटकाची समाप्तीनंतर श्री गणेश क्रिकेट संघ वलभ क्रिकेट संघाची एकूण धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 17. म्हणजे सुरुवात एक दमदार झालेली आहे. जशा तसे प्रत्युत्तर आपल्याला या सामन्यात बघायला मिळतो. जी हाँ बिल्कुल 68 रनों का टारगेट जरूर बढ़ा है महागुरु, मगर टीम वल्लभ के पास भी बल्लेबाजी ताकतवर है। मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर। हार जाए जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख। उम्मीद पर दुनिया कायम, क्योंकि जीतने के लिए 68 का टारगेट पहले ओवर में 17 आए, अब 24 में बनाने 51 रन। जिनीत पवार आए, फैली गेंद हवा में, सामने फील्डर चिड़िया छिप गई खेत में। नामी बल्लेबाज विनय गावन के पारी का अंत हुआ। या घोटगावाची शान कधी करलच नाही जे पाटील साहेबांचं आगमन झालं, विनंती करेल त्यांना की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अशोक पाटिल उर्फ कप्तान, आइए स्वागत है आपका. बहुत बड़ा प्रतियोगिता, बिल्कुल राजा रानी घोट टीम के सभी सदस्यों की सराहना होनी चाहिए. नाइट टूर्नामेंट का सपना था और मांगुरु सपना साकार करते हुए रोडों की बात करेंगे तो इस समय 17 रन बने हैं और पहला विकेट 17 और कतरा कहा जाता ना, क्रिकेट में अक्सर 17 रन के ऊपर विकेटें गिरती रहती है. कभी भी देखिए, हमेशा ज्यादा तौर पर 90% लोग आप देख सकते हैं कि 17 पर खतरा होता है हमेशा. वो 17 का खतरा बना है यहाँ पर टीम वल्लभ के लिए, जिनके सामने 68 रनों का टारगेट है. आयुष पाटिल के लिए गेंद थी, सामने खेला, फील्डर मौजूद है. जब तक गेंद को फील्ड करे तब तक यहाँ पर एक रन तो पूरा किया और देखते देखते दूसरा रन भी पूरा किया. रनिंग बिटवीन द विकेट अच्छी है. रनों की बात करेंगे तो रन संख्या 19 पर पहुंची है. जीतने के लिए अभी भी बात करेंगे तो 49 की आवश्यकता होगी. अच्छी गेंद, सामने की तरफ खेलना चाहते थे, बल्ला गेंद का संपर्क नहीं है और अच्छा संपर्क नहीं था और एक सिंगल आई. फिर एक बार सिंगल डबल के साथ चौके छक्के बहुत इंपॉर्टेंट है, क्योंकि हमेशा बड़ा टारगेट हासिल करना है तो आपको सिंगल डबल के साथ चौके छक्कों की जरूरत होती है. यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना होता है. पूछा जब चिड़ियों से कैसे बनाया आशियाना, बोली भरनी पड़ती उड़ान, बार बार तिनका उठाना होता है. इक्का दुक्का के साथ चौके छक्के इंपॉर्टेंट है और चौके छक्के से ही आप जीत की ओर बढ़ सकते हैं. ये देखिए मिस फील्ड, फिर एक बार मिस फील्ड इज देयर, अनदर रन. लगातार गलतियां और उसके ऊपर रन बन रहे हैं और इसी 2 रन के साथ रन संख्या 22 पर पहुंची है. जीत के लिए अभी भी बात करेंगे तो 46 रनों की आवश्यकता होगी. हर गेंद के ऊपर संघर्ष करना पड़ेगा. दोनों ताकतवर टीमें एक दूसरे के सामने, और अब बात करेंगे तो अभी भी 46 रनों की जरूरत है. अच्छी गेंद सामने की तरफ, फिर एक बार अलोंग द कार्पेट गेंद को फील्ड किया. जब तक गेंद को फील्ड करे तब तक रन बना 1 और इसी सिंगल के साथ रन संख्या
23 रन, 23 रन। आयुष पाटिल सेकंड पर बल्लेबाज। इस बार सामने की तरफ गेंद को खेला, फिर एक बार अलोंग द कार्पेट। जब तक गेंद को लॉन्ग ऑन में फील्ड करे तब तक एक सिंगल आई और इसी सिंगल के साथ ओवर की समाप्ति हुई। 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या 24। पहले ओवर में 17, इस ओवर में केवल 7 रन आए और एक महत्वपूर्ण सफलता भी प्राप्त की पहली गेंद के ऊपर। और 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद यहां 1 विकेट के नुकसान पर 24। जीत के लिए चाहिए आने वाली 18 गेंदे 44 रन की तर आवश्यकता। इथे स्वर्गीय शीतल 11 कोपरा क्रिकेट संघाच्या गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे. छोटा सर्जा ग्रुप आदरणीय नानाशेठ प्रधान आणि अरुण पाटील यांच्या वतीने प्रत्येकी विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. ओ टू योगेश मडवी. गुड़गांव कट्टर समर्थक राजारानी घोट। रोहित कोहली गेंदबाजी के लिए तैयार है। इस समय गेंद मिड विकेट की तरफ, शॉट में गेंद को फील्ड किया, रन बनेंगे। शायद गलत एंड पे थ्रो किया, शायद इस गेंदबाजी एंड में थ्रो करते तो रन को बचा सकते थे। 26 इक्का दुक्का के साथ टीम की टोटल आगे बढ़ रही है और इक्का दुक्का से टीम पहुंची इस समय 26 के ऊपर। 26 जीतने के लिए 42 की अभी भी आवश्यकता है। ये गेंद थोड़ी सी दिशाहीन लग रही है और जब तक गेंद को फील्ड करे तब तक 2 रन तो प्राप्त किए और यहां से अंपायर का इशारा वाइड बॉल का, अतिरिक्त रन बढ़ते हुए यहां से बात करेंगे 1+2 3 रन और बढ़ सकते। 3 के बाद रन संख्या पहुंची है, इजाफा होता हुआ 3 रन का। 29 रन जीतने के लिए अभी भी आवश्यकता होगी 39 की। अच्छी डिलीवरी गुडलैंड स्पॉट के ऊपर पड़ने के बाद थोड़ी सी बाउंस होती हुई। रोहित कोहली के पास बहुत सारा अनुभव है, बहुत साल से क्रिकेट खेल रहे हैं, एक्सपीरियंस खिलाड़ी है, एक बाइक भी उनके नाम है और बहुत साल से क्रिकेट खेलते आ रहे हैं। एक्सपीरियंस इज गुड टीचर कहा जाता है ना कि अनुभव सर्वश्रेष्ठ गुरु होता है। ये देखिए हमारी पूरी आयोजन कमेटी, सुनील सालुंके, रुशाल पाटिल, सर्वेश्वर पाटिल, रुपेश सालुंके, क्लिंग बोल्ड, मयूरेश पाटिल और परन पोरजी, ये पूरा ग्राउंड का लेखा जोखा देख रहे हैं। कहीं कम है कहीं ज्यादा है, क्या जानकारी लेंगे क्योंकि ये बड़े आयोजक हैं। बहुत मेहनत 1.5 महीना से लेकर जाकर महागुरु इस ग्राउंड के लिए पूरी साफ सफाई और आज देखिए ना कितनी खूबसूरत ग्राउंड नजर आ रही है। विकेट का पतन होता हुआ यहां से हम बात करेंगे तो ऋणों की। तर निश्चित स्वरूपात इथं आपण पाहतो राजा राणी क्रिकेट संघ घोट आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धेसाठी 2 व्हीलर्स बाईक रुद्र एंटरप्राइजेसचे ओनर्स आदरणीय वैभव शेठ मारुती पाटील घोट यांनी खऱ्या अर्थाने पुरस्कृत केल्याबद्दल त्यांचा आम्ही राजा राणी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीने इथे आभार व्यक्त करत आहोत. तो नए बल्लेबाज प्रेम
आते ही बड़े हिट के साथ शुरुआत करना चाहते हैं, अच्छी फील्डिंग, दूसरे के लिए पलटना चाहते हैं। यहां पर दूसरा रन के लिए दौड़े थे, शायद रन आउट। बड़ा विकेट, बड़ा झटका, जैसे मैदान पर आए थे प्रेम वैसे ही लौटना पड़ेगा रन आउट के तौर पर। और एक सिंगल के साथ टीम की टोटल 30 पर पहुंची है। जीतने के लिए 38 रन की आवश्यकता है। बल्लेबाज इस समय शुभम पाटिल, एक भी बल्लेबाज टिक कर नहीं खेल रहा है और एक भी बल्लेबाज बड़ी पारी नहीं खेल रहा है। रन तो बनाने बहुत सारे और इस समय केवल बने हैं 30, अभी भी 38 की आवश्यकता है। ये क्रिकेट का खेल है दोस्तों, यहाँ कुछ भी होता रहता है। ब्लॉक होल में डालने की कोशिश थी, अच्छी डिलीवरी इस बार वाइड स्ट्रॉन्ग आउट में फील्डर मौजूद, जब तक गेंद को फील्ड करे तब तक 1 रन। और इसलिए तो मैंने कहा ना कि रोहित कोहली के पास एक्सपीरियंस है, अनुभव है, और अनुभव सर्वश्रेष्ठ गुरु होता है। अच्छी गेंदबाजी, देखिए ना कितनी खूबसूरत गेंदबाजी तीसरे ओवर में कर रहे। पहला ओवर थोड़ा सा महंगा जरूर साबित हुआ, मगर इस ओवर में कमबैक। इस बार भी विकेट, शायद यहां पर इस ओवर में यह दूसरा विकेट। वन रन बने और जीतने के लिए अब 37 की आवश्यकता है 12 गेंदों के ऊपर। क्रिकेट में 6 गेंद में 36 बनते हैं, यहाँ 12 में 37 की जरूरत है। चलो जल्दबाजी करें, कोबरा टीम ज्यादा बकझक न करे, प्लीज सहकार्य करें, क्योंकि आज बहुत देर के बाद मुकाबले शुरू हुए। इसके बाद 3 मुकाबले और हैं। इसके बाद जो मुकाबला होगा 4 ओवर का, एक तरफ होगी अथर्व 11 गांवदेवी आई जगदम्ब खाना, दूसरी तरफ होंगे आरोही 11 गांवदेवी शिरौली। एक दूसरे के सामने सेकेंड राउंड खेलेंगे दूसरे राउंड में। उसके बाद टीम गांवदेवी देवी सापाड़ा जिन्होंने शानदार जीत हासिल की। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है शुभम और अब 12 में 37 की जरूरत है। दोनों ताकत पर टीमें, मगर आने वाला ओवर बहुत इंपॉर्टेंट है। इस ओवर में तकरीबन 20-22 रन जोड़ने होंगे। पहले गेंद पर कैच ड्रॉप, दूसरे के लिए पलटे 2 रन पूरे किए और 2 रन के साथ रन संख्या की बात करेंगे 33 रन। अभी भी 35 की जरूरत है। 11 गेंदे 35। रात का समय ठीक बात करेंगे 12:14 12:14 मुकाबला पहले राउंड का अंतिम।
अच्छी शॉट, गेंद बीट करती हुई शॉट एक्स्ट्रा कवर को धन धन धन, गेंद सीमा रेखा के बाद 4 रन। क्या बात है, पूरे हमारे आयोजन कमेटी का ये देखिए फेर फटका और राउंड लगाते हुए पूरी ग्राउंड को। ये पहली रात है, अभी भी 4 रातें बाकी है। रनों की बात करेंगे तो चौके के साथ तेजी से आगे निकलता हुआ टोटल 37 के ऊपर जीतने के लिए यस बिल्कुल यूट्यूब के माध्यम से कई सारे दर्शक ऑनलाइन मुकाबला देख रहे हैं। जीतने के लिए अभी भी संघर्ष करना होगा। अच्छी डिलीवरी, इस बार गेंद बाउंड्री लाइन की तरफ लॉन्ग ऑन में गेंद को फील्ड करे, तब तक यहाँ पर 2 रन का हिसाब और इसी 2 रन के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई टोटल की बात करेंगे 40 पर पहुंची। अब 28 रन की आवश्यकता। यूरोप के साथ मुकाबला देख रहे बिल्कुल हमारे मित्र यानी कि 5 स्टार ग्रुप सन्माननीय अतुल शेठ पाटील तोंडरे गांव टिटवी बैल के मालक, साथ साथ अनिल पाटिल, देवदास शेठ पाटिल, अनुज पाटिल, अनिजय पाटिल और बादल बैल के मालक आशीष शेठ पाटिल ये मुकाबला देख रहे हैं। उनकी तरफ से ग्रामस्थ मंडल गोट ट्रॉफी को शुभकामनाएं है। और खास हमारे मचिंद्र पाटिल माचो जिनका आज जन्मदिन है, मचिंद्र पाटिल आपको पूरी कमेटी के द्वारा जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं। 44 रन बने और जीत की बात करेंगे तो 24 की आवश्यकता है। 8 गेंदे 24। फिक्र करता फिक्र से होता है क्या, आज कर ले भरोसा खुद पर फिर देखो होता है क्या। 1 रन लेने की कोशिश में थे शायद LBW, बल्लेबाज के पारी का खात्मा और 7 गेंद में अब 24 की जरूरत है। अभी भी मुकाबला संघर्ष भरा है। 68 रनों का बड़ा टारगेट मैदान के अंदर और इस समय रन बने केवल स्कोरबोर्ड के ऊपर 44। जीतने के लिए 24 रन की आवश्यकता। इलेव्हन गावदेवी शिरोली क्रिकेट संघ रेडी राहायचे आहे। नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागलेला आहे। क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तुम्ही स्वीकारलेला आहे। लगेचच रेडी राहायचे आहे। कमाल का मुकाबला, काफी अच्छी संगीत महागुरु सुनी की बायांना काय पाहिजे, मोटार पाहिजे मोटार, आणि बाप्यांना काय पाहिजे, क्वार्टर पाहिजे क्वार्टर, गुलाबी थंडी। इस बार हवाई सफर, हवा गेंद जितनी चाहिए थी वैसी बल्ले पर नहीं आई। बल्ला गेंद का सही संपर्क नहीं और इस सिंगल के साथ डबल आई इस गेंद के ऊपर और ओवर की समाप्ति यहां से 4 ओवर का खेल समाप्त हो चुका और 46 बने हैं। जीतने के लिए 22 की आवश्यकता है। 6 गेंदे 22। इनकी तरफ से 5,000 रुपए का डोनेशन और सम्मानीय विश्वनाथ दादा पाटिल और हरिचंद्र निगुकर ये बन जोड़ी की तरफ से 6,000 का उनका भी हमारे ग्रामस्थ मंडल यानी कि राजधानी क्रिकेट टीम घोट की ओर से
हम बहुत बहुत शुक्रिया अदा करेंगे। कहते हैं कि हार और जीत हमारी सोच पर निर्भर होती है। अगर मान लिया तो हार और अगर ठान लिया तो जीत। तो ठानना होगा दोनों टीमों को मैदान के अंदर, क्योंकि जीतने के लिए अब चाहिए 6 गेंद में 22 की आवश्यकता। अब एक ही बात कहना चाहूंगा वल्लभ टीम के खिलाड़ियों को कि रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है। वक्त को बदलना होगा क्योंकि आने वाली 6 गेंदें 22 की आवश्यकता है। चलो जल्दबाजी करें, ज्यादा वक्त जाया ना करें। टीम वल्लभ टीम के खिलाड़ी और टीम कोपरा टीम के खिलाड़ी तर इथे स्वर्गीय शीतल 11 कोपरा क्रिकेट संघाच्या गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे। ट्रिपल हिंद केसरी महाराष्ट्र राज्य छोटा सर्जा बैलाच्या मालक नानाशेठ प्रधान आणि सन्मान्य अरुण पाटील यांच्या वतीने प्रत्येक विकेट हॅट्रिक साठी 5000 रुपयाचा कॅश प्राइज। पहली गेंद ऑप्शन के बाहर थी, शायद अंपायर ने इसे वाइड करार दिया। मिस्टर वैब्रेट अंपायर मैदान के अंदर है, सैंडी पालकर सर। आप चाहिए 6 गेंदे 21 की आवश्यकता। कई मर्तबा क्रिकेट में 6 गेंद में 21 बनते देखे हैं, तो दोनों टीम को अब बहुत सारी ढेर सारी शुभकामनाएं। आने वाली 6 गेंदे जीत के लिए रन चाहिए 21। 23 दरार गेंद पड़ने के बाद मानो सर के करीब से निकली और जिन्हें परफ्यूम डिलीवरी कहा जाता है। देखिए ना, रिप्ले में आप देख सकते हैं बहुत स्पीड में गेंद निकली और यहां डॉट की समाप्ति। एक एक डॉट गेंद आप दबाव बढ़ा सकते हैं, क्योंकि जीतने के लिए 5 गेंदे 21 रनों की आवश्यकता। फिर एक बार गुड लेंथ स्पॉट के ऊपर पड़ने के बाद इस मर्तबा नीचे रही और डॉट की समाप्ति। मुकाबला बेहतरीन है। एक तरफ टीम की बात करेंगे तो कोपरा टीम पूरी तरह से मजबूत स्थिति में आते हुए, 2 ताकतवर टीमें एक दूसरे के सामने खेल रहे हैं। बिल्कुल ये मुकाबला शानदार होगा, मगर अभी भी वक्त है। यहां पर कदमों का इस्तेमाल, कवर में खिलाड़ी है मौजूद और एक सिंगल डबल के लिए पलटना चाहते हैं। रनआउट की विकेट बन सकती है और शायद रनआउट। अब चाहिए आखिरी 3 गेंदें और 19 की आवश्यकता। अब यह मुकाबला पूरी तरह से कोपरा टीम की पक्ष में मजबूत बन चुका है। खाली एक चमत्कार ही इस मुकाबले को बचा सकता है, मगर चमत्कार बहुत कम जगहों के ऊपर होते हैं। कहते हैं कि चमत्कार है वहां नमस्कार है, और शायद चमत्कार बहुत कम जगह के ऊपर होते हैं। मैंने देखा था 2 साल पहले आदेश सर्कल के मैदान पर 6 गेंद में 43 रन चेस हुए थे। ये अच्छी गेंद, बड़ी हिट की कोशिश में, कवर में गेंद, फील्डर दौड़ रहे गेंद के पीछे। जब तक गेंद को फील्ड करें तब तक एक सिंगल। पूरी तरह से मुकाबला एक तरफा है। यू आर द वॉचिंग वन साइड मैच। दोस्तों, ये मुकाबला एक तरफा बन चुका है। अब केवल 2 गेंदें बची है। 2 गेंदें 18 रन नहीं बन सकते क्रिकेट में। क्रिकेट में 6 गेंद 36 बनते हैं, 2 गेंद 12 बनते, 13 बनते हैं। मैंने आखिरी 14 बनते देखे हैं, मगर 2 गेंद 18 नहीं। असंभव है। एक आध खराब गेंद आए उस पे चौका छक्का, मगर ये नहीं करेंगे कोपरा टीम, क्योंकि ये बहुत बड़ी टीम है। शायद अच्छा क्रिकेट हमेशा खेलते जिनीत पवार रहे, रोहित कोहली रहे, या फिर इस टीम का कोई भी सदस्य रहे, हमेशा अच्छा क्रिकेट देखने को मिलता है। सिग्नेश वल्लभ टीम पूरी तरह से हार की कगार पर है। आखिरी गेंद अंतिम बची और औपचारिकता, और ये अंतिम गेंद ऑन साइड में अंपायर का डिसीजन शायद नो बॉल का है। ये पहले आना चाहिए था, शायद पहले आता तो कुछ परिवर्तन घटता, और आप देर हो चुकी है। मुकाबला एक तरफा है और अगला मुकाबला बेहतरीन होगा। कहीं मत जाना, क्योंकि अत्तरबेन गावदेवी, आई गावदेवी और आई जगदंबा खानाव बनाम आरोही 11 गावदेवी शिरवली की बीच अगला मुकाबला होगा। चलो दोनों टीमें सेकंड करें, हार जीत तो होती रहेगी। इस बार मुकाबला जीतकर टीम यहां पर कैलाशवासी
शीतल 11 कोपरा टीम पहुंची है दूसरे राउंड में, उनको शुभकामनाएं। हार्ड लक टीम वलप। थँक्स योगेश मणिबी. आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये स्वर्गीय शीतल 11 क्रिकेट संघ, कोपरा क्रिकेट संघाने विजय संपादित केलं, त्यांचं अभिनंदन. श्री गणेश वलप क्रिकेट संघ, आपण स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, तुमचा आम्ही राजाराणी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीने आभार व्यक्त करतो.